एव्हरीवन, तर आमची सकाळ झाली होती. तर आज गव्हर्नमेंटचं पाणी आलं होतं, त्याच्यामुळं सगळी भांडी वगैरे सगळं मस्त असं स्वच्छ करून घेतलं. आणि आता 9:30 वाजलेले आहेत. यसला इथं खाऊ बनवून घेतला. एवढी अशी भांडी घासून घेतली, तर एवढी अशी भांडी घासून घेतली स्वच्छ अशी. रॅक घासून घेतला भांड्याचा मस्त असा. आणि यशला काय आता झोप येत आहे, ते झोपायचं म्हणतो. यशनं किचनमधून रॅक इकडं वडीत आणला आहे. तर एवढासा राडा पडलेला आहे. आता यशला खाऊ घालायचं आणि मग त्याला झोपवायचं. तर इथं बघा असं राडा पडलेला आहे. त्याला यशला खाऊ घातल्यानंतर मग आता राडा काढायचं. सगळं कपडे ते बाहेर ह्याच्यावरचे बेडशीट ते सगळं धुवायला लावलेलं आहे. गव्हर्नमेंटचं पाणी आलं तर सगळं क्लिनिंग करून घ्यायचं. इथं झालेलं आहे कपडे धुवून. इथं ह्या बोटला जोडून घेते मी कपडे. यशची सायकल ऊन पडलेला आहे. हाय कर की त्याला आता झोप येईल खूप. पहिलं सगळं काम आवरून घ्यायचं म्हणलं, मग नंतर मी आंघोळ वगैरे करून घ्यायचं. तर त्याला खाऊ घालते आणि मग आंघोळ करून घेते मी आणि त्याला झोपवते. नंतर स्वयंपाक आणि हे भांडे वगैरे लावून घ्यायचे. पाय पुसणे वगैरे सगळं धुवायला लावायचे तास. हो तर मस्त असा यशला खाऊ घातला आणि आंघोळ वगैरे केली. मी तर किचनवर सगळं पाणी वगैरे साठलं होतं, तर यासाठी ते किचन सगळं पुसून घेतलं स्वच्छ असं आणि भांडे खाली ठेवून घेतले. आता ते भांडे मांडायचे होते, मग ते आता मांडून घेतले भांडे. ते सगळं मस्त असं स्वच्छ. मी रॅक ते किचनवर ठेवते, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. मस्त असे भांडे तिथं मांडून घेतले पटपट. मी कसं सेट केलेत भांडे. आम्ही दोघं असल्यामुळं थोडेच आम्ही भांडे आमच्यासाठी वरी ठेवलेले आहेत आणि बाकीचे राहिलेले सगळे बेडमध्ये टाकून दिलेले आहेत. छोटंसं आमचं रॅक आहे. यश कसं बोलते बघा मध्ये मध्ये, तर तिथं आम्ही सेट करून दिलेलं आहे. आणि ते मिक्सरचे भांडे इकडं अस्तव्यस्त होऊ नये म्हणून मी सगळं दोन्ही त्यातच ठेवून दिले त्या बॉक्समध्ये. तर यशला कप ते पाहिजे असतो खेळायला, तर तो तर देत नाही खेळायला त्याला. कसा मध्ये बोलतोय. भांडे घेऊन घेतले. आम्ही दोघं असल्यामुळं 2 ग्लास 2 तांबे 4 प्लेटी एवढं असंच ठेवलेलं आहे भांडीवरी. आणि कोण गावावरून कोण आलं मम्मी पप्पा, तर ते भांडे काढायचे बेडमधले वापरायला. आणि यशला खाऊ ते मस्त असं चारून यशला आंघोळ करून झोपला होता. त्यासाठी माझे कामं आवडत होते, नाहीतर ते काय करू देत नाही. नुसतं झोपायचं म्हणते, नुसतं दूध दे म्हणते, मम्मी दे मम्मा. तर ते लागायचं तर पातेलं, त्यासाठी वर ठेवलं. तर मी तर सोया भिजत घालणार होते, त्यासाठी पाणी घेऊन थोडंसं गरम करून घेतलं. आणि गरम पाणी झाल्यानंतर त्यामध्ये सोया टाकून घेतला. आपण हाताला जेवढं आपल्याला होईल तेवढं पाणी गरम करून घ्यायचं, बोट घालून बघायचं आणि 5 मिनिट ठेवून द्यायचं. तर काय असं झाला होता मस्त असा. तर मी ते कांदा वगैरे लसूण ते चिरून घेणार होते. ते बारका लसूण आणल्यावर कधी ते बसायचं सोलत बसायचं, त्यासाठी ह्यांनी तुला त्रास नको म्हणून मोठा लसूण घेऊन येतात. तसा लसूण सोलून घेतला.
यश झोपलं म्हणजे असे कामं पटपट होत असतात. गरमी खूप वाढली होती, ऊन खूपच आहे. तर मी लसूण सोलून घेतला, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता आणि सोया हे कापून घेतला. तर यश इथं बघा कसं झोपलं निवांत. यश झोपला म्हणजे पटपट कामं होतात सगळे. आता जिरे मोहरी टाकून घेतली त्यातमध्ये. इथं लसूण वाटून घेतला. तर आले होते दुपारच्या जेवणाला. यांना काही जेवण आवडलं नव्हतं, कामावून दमून आले होते आणि जेवण आवडलं नव्हतं, त्यासाठी थोडेसे नाराज होते. तरी खुश असतात, जे करून देईल त्यात खुश असतात. त्यांनी खात्यात, कधी नावं ठेवत नाहीत. मला तेवढा स्वयंपाक येत नाही तरी खातात ते. तर मग त्यांनी गेले जेवण नाश्ता ते करून. मग मी तर त्यांचे ओढे ड्रेस घेऊन, त्यांना ओढे ड्रेसला शाई लागली होती पेनाची, त्यासाठी ते कपडे ते सगळे धुवून टाकले त्यांचे. आणि यश पण मला काय मदत करू लागत होता. छान. तर यश मस्त असा झोपेतून उठला. मग त्याला कपडे वगैरे घातले. तर इथं काय त्याचा टिक्का वगैरे करून तेल ते लावून डोक्याला. मग तो काय भांडे सगळे आणून इकडे खेळत बसते. मग भांडे आणून खेळत होता तो. मी दुपारचे भांडे पडलेले स्वयंपाकाचे, मग ते घासून घेतले पहिलं. तसे पटपट भांडे घासून घेऊन मग गॅस बसला होता ते भांडे खेळत. मस्त चहाचे वगैरे, मला चहा प्यायची इच्छा झाली तर मी चहा केलते थोडंसं. चहा पिऊन मस्त भांडे घासून घेतले सगळे. थोडासा इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे तरी चालतं. मस्त असं भांडे घासले. आणि यश बघा काय करत होता, तुम्हाला व्हिडिओ दाखवते बघा. यश काय करत होता, मम्मा घे झोपायचे, मम्मा घे झोपायचे. काय झालं आता कसा येतोय पळत आणि घे घे म्हणून रडत होता यश. आणि ते पंचपाळ घेऊन त्याच्या डोक्याला कसा तर मध्ये ते छोटासा व्हिडिओ घेतला होता. आणि कढई घेऊन बघा काय भाजी करायलाय, डोक्यावर घेऊन हिंडायलाय भाजी करून. माझ्या अवतारला जरा इग्नोर करा, अवतार खूप झालाय. मग यांना दुपारचं जेवण आवडलं नव्हतं, त्यासाठी मी म्हणलं होतं पुरी, श्रीखंड आणि बटाट्याची भाजी आणि पुलाव बनवले होते मस्त असा. मग इथं बटाटे सोलून घेतले आणि मग बाहेर ते पाणी आलं होतं म्हणून ते बाहेर आंटी आलं होतं वाटतं बहुतेक, मग ते बघत होते मी. मग बटाटा सोलून घेऊन यशला दिला अर्धा बटाटा खायला. त्याला सोललेला बटाटा खूप आवडतं खाण्यासाठी. तो काय करायला बघा तिथे. त्याला एका छोट्या प्लेटीमध्ये त्याला बटाटा दिलं आणि मग तो खात बसला तिकडे जाऊन. आला बघा. तुला बटाटा देऊ का म्हणताना हो म्हणलं ते मम्मा. तर मी आता ह्याच्यामध्ये पुलाव टाकला होता शिजायला. आम्ही आल्याच्या नंतर नाही पाणी भरून घेऊयात म्हणले त्या बॅरेलमध्ये. तर वरी जायचं म्हणलं आम्ही त्या टाकीमध्ये पाणी सोडायला आणि केसही वरी जाऊन उतरायचे. त्यांनी काय काम करून ठेवले तिथं, ते बाहेर सिंटॅक्स ठेवलेला आहे आमच्या, आणि ते स्वच्छ करायला गेले आणि नळच मोडून टाकला त्यांनी. त्यांच्याकडून नळ मोडला. यशला जायचं होतं गँगवरनं फिरायला, त्यासाठी यश बसला होता मोड ऑफ होऊन. तरी तर मला कपड्याच्या घड्या घालायला लागत होत्या. त्याचे कपडे घेऊन सगळे कपाटात नेऊन ठेवत होता. खरं त्याला कपाटच उघडायला येत नव्हतं.
एवढी असं सगळा पसारा पडलेला. सगळ्या कपड्याच्या घड्या वगैरे मस्त घालून घेतल्या. आणि यश काय त्याच्या पप्पाकडे गेला होता बाहेर, पप्पा घ्या म्हणून. तो ग बसत नसते, सारखं घ्या घ्या करते. ओ आता सुद्धा घेच म्हणते बघा. तर यांचे कपडे साईडला ठेवले, आमचे दोघांच्या साईडला कपडे ठेवले आणि तिघाच्या 3 कपाटामध्ये सगळे कपडे सेट करून घेतले. तर जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा रोज कंपल्सरी ट्रेन येते. यशला खूप आवडते ट्रेन. इकडे चिदा पण चिदा हॉर्न दाब की बंद त्या गाडी बंद. मग ट्रेन बघण्यासाठी आम्ही तिथे थांबत असते. आणि यशनी त्या ट्रेन ड्रायव्हरला ना बाय केलं, तर त्या ट्रेन ड्रायव्हरने सुद्धा खूप हसत त्याला बाय केलं. आणि मग काय यशला बाबाला फोन लावतो, त्याला बाबाला फोन लावून दिला होता. मग तसं यश बोलत होता गाडीवरनं, तर त्याला चक्कर मारण्यासाठी आम्ही गेलो होतो तिकडे बसलो. आणि मग आम्ही बेकरीकडे गेलो. लागले मग केलं फोन. आणि वातावरण मस्त वाटत इकडे बघ. ट्रॅफिक झाल्यामुळे ते थांबलो जरासं. आणि यशला येत होती झोप, त्याच्यामुळं मी घेतलं माझ्याकडे मागं. काय काय सांगत होता, मम्मा झोपायला पेंगायला गेला. कसं झोपायला पेंगायले झोप पहिली होती तुला? होय. तर यांनी आणलं होतं, आम्हाला सोडले घरी आणि आणले होते यांनी चिकन 65. मस्त असं चिकन 65 खाल्लं. आणि मी यशला झोपत होते, त्याच्यामुळं त्यांनी येऊन मला चारत होते, खाणं चिकन 65. मला सोडून एक घास सुद्धा जात नाही त्यांना. मला पहिलं चारले, नंतर मग त्यांचं. मग चिकन 65 खाऊन अर्ध खाल्ले आणि मग यांना मस्त अशा पुऱ्या करून दिल्या. यांना भूक लागली होती खूप. पुऱ्या वगैरे बनवल्या, टम्म फुगल्या बघा पुरी. 6 पुऱ्या बनवल्या. आणि इथं श्रीखंड बनवलं होतं मी दुपारी. तर श्रीखंडची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा नक्कीच. खूप मस्त झालं होतं श्रीखंड, यांना तर खूप आवडलं होतं. श्रीखंड बनवलं होतं, बटाट्याची भाजी बनवली होती पिवळी, आणि काय बनवलं होतं, पुलाव बनवला होता, व्हेज पुलाव. म्हणजे ते सोया टाकून पुलाव बनवला होता मस्त असा. आणि मग यांनी ते चिकन 65 आणलेलं, मग मी ते खात बसले आणि यांनी जेवण करत बसले. मला काही भूक नव्हती. त्यांनी मला आवडते म्हणून एग राईस सुद्धा आणला होता. मग ते चिकन 65 खाऊन मी एग राईस खाल्ला. लय भारी होतं. मला एग राईस रोज जरी दिला तर मला कंटाळा येत नाही, इतकं आवडतं मला एग राईस. एग राईस आणला होता माझं, मला आवडतं म्हणून. तर ह्यांचं जरा पायऱ्या चढ झाल्यामुळे त्यांचे टाके खूप दुखत होते. त्यांचं हाडण्याचं ऑपरेशन झाले, त्याच्यामुळे त्यांना जास्त पायऱ्या उतरायला चढायला नाही येत. तर ते सांगत होते, नंदिनी टाके इथे दुखत होते. मग जेवण ते केलं. जेवण केल्यानंतर ब्रश करून घेतलं स्वच्छ. आणि यश इथं झोपला होता बा मस्त असा. नाही पप्पा पण झोपले होते मस्त. ओके बाय, गुड नाईट. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.